मित्रांनो, माझं नाव अथर्व. मी आलो आहे महाबळेश्वरला. आता आमचा 3 डेज स्टे आहे. फॅमिलीसोबत आलेलो आहे. तर म्हटलं की एक व्लॉग बनवावा. आज आम्ही बघू पॉईंट्स इथले डिस्कवर करणार आहोत. तो सगळे पॉईंट्स मी व्लॉगमध्ये घेईल. माझा आवाज किती आहे ऑडिबल मला माहिती नाही, कारण की इथे खूप वारा आहे, खूप थंडी आहे. थंडी इथे इतकी पडली आहे की मला नीट बोलतासुद्धा येत नाही आहे. हात असे गार पडलेत एकदम. पण वेदर यार खूप मस्त वेदर आहे इथे. तुम्हाला नक्की आलंच हवं इथे. ते आत्ताच सनराईज झाला आहे. हा व्ह्यू बघा, काय मस्त सनराईज दिसतोय. एकदम मौसम यार. तर हे मी आता ड्युअल कॅप्चर ऑन केलं आहे. एकदम मस्त असं सनराईज आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर आता आपल्या घरच्यांची तयारी वगैरे, नाश्ता वगैरे झाला की आपण सरळ पॉईंट्स कवर करायला निघूया. तर स्टे ट्यून्ड. तर मित्रांनो, मी आता आलो आहे विल्सन पॉईंटला, ते महाबळेश्वरला. हा माझा मित्र महाबळेश्वरमध्येच राहतो. मला घेऊन आला इथे फिरायला. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो इथून, थांबा. हे बघा, हा पूर्ण विल्सन पॉईंटचा व्ह्यू आहे. आणि माझा मित्र मला सांगत होता की हा महाबळेश्वरचा हायेस्ट पॉईंट आहे. इथे सगळ्यात जास्त, आणि हा सनराईज पॉईंट सुद्धा आहे. इथे जर सकाळी मी आलो असतो तर इथून सनराईज काय दिसला असता. भाऊ, आता पुढे अजून जाऊ. ऑर्थर सीट पॉईंट वगैरे मी बघणार आहे नंतर. ते मी फॅमिलीसोबत जाईल कारने. इथे मित्र होता, मग तो मला त्या बाईकवर घेऊन आला. बघा, इथून असा पूर्ण व्ह्यू आहे. इथे सकाळी आला तरच तुम्हाला व्ह्यू भेटेल. इथे सनराईज होतो ना, म्हणून. चला, तर आपण पुढे ब्लॉगला कंटिन्यू करू ऑर्थर सीट पॉईंटच्या इथे. मित्रांनो, आता ऑर्थर सीट पॉईंटला चाललो आहोत आम्ही. खूप ट्रॅफिक आहे इथे, म्हणून आम्ही आता अर्धा वाट आम्हाला चालत जावं लागतं. सावित्री पॉईंट टू ऑर्थर सीट पॉईंट आम्हाला चालत जावं लागतं. तर आता इथं वेळ लागेल. पुढे दाखवतो तुम्हाला व्ह्यू. आत्ता ऑर्थर सीट पॉईंटच्या एंट्री गेटच्या इथे आलो. आता पुढे चालत जातो, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, आता वरून इथे खाली आलं आणि इथे खाली इको पॉईंट म्हणून एक पॉईंट आहे. ते वाटतं लोक आवाज टाकतात, तो आवाज इको होऊन वर येतो. इथून बघा, तुम्हाला मी दाखवतो. इथे असे आवाज टाकतात तर तो साऊंड इको होत असावा म्हणून. हे बघा, इको पॉईंट ऑर्थर सीट इथून पुढे आहे. इथून आता आम्ही चालत जाऊ. इथून पण तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो, थांबा. इको पॉईंटच्या इथनं हा असा व्ह्यू आहे. इथून इतका नीट नाही आहेत व्ह्यू. जसं पुढे जाऊ तसं चांगलं आहे. बघा, इथनं असं आहे. इथून आता असं आपल्याला चालत पुढे जायचं आहे. जसं पुढे जाऊ तसा व्ह्यू अजून छान होत जाईल. घेतो मी ते व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता आपण इको पॉईंटच्या इथं पण खाली आलो. तर इथे एक टायगर स्प्रिंग पॉईंट म्हणून आहे. इथे इन द शॉर्ट इथे डोंगरामधनं जे पाणी येतं ते इथे तुम्हाला प्यायला भेटतं. ते बघा, लोक जमलेत. ते काहीतरी 5 to 10 रुपीज एका ग्लासचं चार्ज करतात त्या काकी. आणि ऑर्थर सीट पॉईंट अजून पुढे आहे. तिथनं मी जाऊन व्ह्यू गेली. इथनं टायगर स्प्रिंगच्या इथनं हा व्ह्यू, हे बघा, असा व्ह्यू आहे. जबरदस्त, मस्तच. पुढून अजून मस्त व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आता आपण आलो आहोत ऑर्थर सीट पॉईंटच्या एकदम जवळ. हे बघा, इथे बोर्ड आहे ऑर्थर सीट पॉईंटचा. वाचू शकता बघा, काय इन्फॉर्मेशन दिली आहे ते वाचून घ्या. आता
इथून आपण वर जाऊ. इथे जवळच आहे एकदम हलका अंतरावर ऑर्थर सीट पॉईंट आहे, तो दाखवतो बघा तुम्हाला. आलो आहोत आपण ऑर्थर सीट पॉईंटला. खूप रश आहे आज इथे. वाटतं कुठल्या तरी स्कूलची पिकनिक आलेली आहे, त्यामुळे इथं रश आहे जास्त आज. आणि आज हॉलिडेसुद्धा आहे. आता क्रिसमसपासून सुट्ट्या लागोपाठ आलेल्या आहेत. इथे हा असा पॉईंट आहे. खूप खूप अमेझिंग व्ह्यू आहे इथे. मी एकदा खूप वेळा आलेलो आहे इथे. इथे वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का, इथे बॉटल कॅप्स असतात ना, ते तुम्ही इथनं फेकलं ना तर ते परत वर येतं. आणि इथला एअर प्रेशरच इतका जास्त आहे की ते एअर त्याला मागे फेकते परत. हा असा सुंदर असा पॉईंट. इथली जरा गर्दी कमी झाली की मी तिथे पुढे जाऊन सुद्धा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मित्रांनो बघू शकता ऑर्थर सीट पॉईंटवरनं हा असा जबरदस्त व्ह्यू आपल्याला भेटतो. खूप ऑसम व्ह्यू आहे हा. हा पावसाळ्यात खूप चांगला दिसतो. अजून तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका या व्ह्यूला. पावसाळ्यात हा हेवन वाटतो एकदम. पावसाळ्यात मी खूप वेळा आलो या साईडला. खूप मस्त वाटतो. तर इथून आपण अजून एक पॉईंट आहे ह्याच्या मागे आहे, सावित्री पॉईंट म्हणून. मला तो पर्सनली खूप जास्त आवडतो. तिथे जास्त रश नसते म्हणून तो पण मी ब्लॉगमध्ये घेणार आहे. मित्रांनो झालं असं की सावित्री पॉईंटला जाता नाही आला आम्हाला. आणखी आमची गाडी असल्या भयानक ट्रॅफिकमध्ये अडकली आणि त्यात मला झोपसुद्धा लागली गाडीत. आणि ट्रॅफिकमध्ये अडकली 1 तास आम्ही ट्रॅफिकमध्येच होतो. तर ह्या लोकांनी सांगितलं की नको जायला, म्हणून आम्ही नाही गेलो. सो आता तो पॉईंट तर परत जाता नाही येणार. पण जेव्हा मी पुन्हा महाबळेश्वरला येईल तेव्हा मी तो कवर करेल. आणि इतका काय फरक नाही आहे, व्ह्यू सेमच आहे. फक्त एवढंच की तिथे जास्त रश नसते, पण यावेळी होती. कारण की आता सुट्ट्या आहेत. 25 डिसेंबर होता काल आणि आता 31पर्यंत सुट्ट्या असतात लोकांना. सो तिथे गर्दी असणारच. सो आता संध्याकाळी बघू कुठल्या तरी पॉईंटला आम्ही जाऊ. तिथला मी व्लॉग शूट करेल. ते पण गेलो तर जाईल, नाही तर नेक्स्ट डेचा व्लॉग सरळ मी ह्यालाच जॉईन करून टाकेल.